आता सेंट्रलाइज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ केंद्रीकरण करणे किंवा केंद्रित करणे. सेंट्रलाइज हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सेंट्रलाइज म्हणजे सर्व नियंत्रण, काम किंवा सत्ता एका केंद्रात आणणे किंवा एकाच ठिकाणी केंद्रित करणे. इंग्लिश मीनिंग टू ब्रिंग कंट्रोल ऑर ॲक्टिव्हिटीज इनटू वन सेंट्रल प्लेस ऑर अथॉरिटी. आता सिनोनिम्स पाहूया. कॉन्सन्ट्रेट, कंबाईन, कन्सॉलिडेट हे शब्द एकत्र आणणे किंवा केंद्रित करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिसेंट्रलाइज, डिवाइड, सेपरेट हे शब्द विभागणे किंवा केंद्रापासून वेगळे करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य द कंपनी सेंट्रलाइज्ड इट्स ऑफिसेस टू इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन अँड मॅनेज ऑल ऑपरेशन्स मोर एफिशियंटली. कंपनीने समन्वय सुधारण्यासाठी आणि सर्व कामे अधिक कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आपली कार्यालये केंद्रीकृत केली. इथे सेंट्रलाइज्ड म्हणजे सर्व कार्यालये एका मुख्य नियंत्रणाखाली आणली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सेंट्रलाइज मीन्स ए. डिवाइड, बी. ब्रिंग टू वन सेंटर, सी. ब्रेक, डी. हाईड. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.